हॅलो एव्हरीवन, नमस्कार आणि तुमच्या सर्वांचं घरची कारभारीमध्ये मी शकुंतला चव्हाण म्हणते मनापासून स्वागत करते आणि आजच्या सुंदर आणि नवीन अशा व्लॉगला सुरुवात करते. तर आजचा दिवस तुमचा छान आनंदाचा, सुखाचा आणि उत्साहाने भरलेला असा जाऊ देत. तुमच्या मनातल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत आणि तुम्ही जे काही ठरवलं असेल ते सर्व काही सत्कारणी लावू देत अशी प्रार्थना करून लगेच व्हिडिओला सुरुवात करते. तर ॲक्च्युली आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असणार आहे. स्टार्ट टू शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी लाईक करा, जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि त्याचबरोबर चॅनल आठवणीने सबस्क्राईब करा. व्ह्यूज येतात तितके म्हणजे येतात, पण सबस्क्रिप्शन्स तेवढे दिसत नाहीत. त्यामुळं जितके लोक बघतात ना ते फक्त बघतात, सबस्क्राईब करत नाहीत. तर प्लीज सबस्क्राईब पण करून जा आणि तुमचा एक सबस्क्राईब मला पण हेल्प करेल. तर चला लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजचा टॉपिक आपण जसं की मागचा जो तुम्ही व्हिडिओ पाहिलात की आपण सुपर वुमन आणि बिझनेस वुमन. सुपर वुमन ही म्हणजे एक बिझनेस वुमन, घरातून बिझनेस करणारी एक हाऊसवाईफ, जी कधी घराबाहेर पडलेली नाही आहे, घरातल्याच गोष्टींमध्ये अडखळलेली आहे, अशी पुन्हा जेव्हा काही जिद्दीने जोशाने ती बाहेर पडते आणि छोटंसं काहीतरी स्वतःचं सुरू करते आणि त्यातून तिला जेव्हा यश प्राप्त होतं, तर अशाच काहीशा सुपर वुमन्सची आज म्हणजे आता आपण ह्या सिरीजमध्ये भेट घेतो. तर त्यातले एक व्हिडिओ तर तुम्ही पाहिलेला आहे. ॲक्च्युली लाईक मी आधी क्लिअर करते मी की काय आहे की मी ऑलरेडी तो जो एक व्हिडिओ तुम्ही पाहिला तर तो मी शूट केला होता ऑलरेडी, आणि जो तुम्ही पाहिला आणि त्याच्यानंतर मी काही व्हिडिओज शूट केले. काही मैत्रिणींना भेटले ज्या की सुपर वुमन आहेत आपल्यासाठी, आणि त्यांचे व्हिडिओ शूट केले आणि मी आता एडिटिंग करून ते पोस्टच करणार. तोपर्यंत मला त्यांचा कॉल बॅक आला. त्यांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट केला की व्हिडिओज पोस्ट करू नका. तर थोडंसं त्यांच्या फॅमिली प्रॉब्लेम होता की यूट्यूबवरती व्हिडिओ वगैरे पब्लिश नाही झाला पाहिजे. तर असं आता असू शकतं, कारण आता आपण सोशल आहोत त्यामुळे सगळेच तसे असतात असं नाही. अजून काही जणांना यूट्यूब आणि ह्याच्या काही गोष्टींबद्दल माहिती नाही आहे. त्यामुळे बरेच आणि बरेच घरांमध्ये, फॅमिलीमध्ये, कारण ह्यामधून मी सुद्धा गेलेली आहे. बरेच फॅमिली पॉझिटिव्ह असते की नको अशा गोष्टींमध्ये पडायला. पण ॲक्च्युली आपण जो विचार केला होता, आपण जे ठरवलं होतं, आपण जे काही करत होतो आणि हे व्हिडिओज वगैरे, तर हे इतर मैत्रिणींना हेल्प व्हावी या उद्देशानेच आपण करतो. कारण अशा बऱ्याचशा मैत्रिणी आहेत की ज्या काही ना काही प्रॉब्लेम्समुळे घरामध्ये अडकून राहतात आणि त्यामुळे त्यांना बरेचसे फायनान्शियल प्रॉब्लेम पण फेस करावे लागतात. आणि त्यातून जर त्यांना एखादा मार्ग भेटत असेल तर त्यात काहीही वावगं नाही असं मला वाटतं. आणि असं माझं म्हणजे एक हे झालं की अलीकडच्या काळात मी काही गोष्टी पाहिल्या, त्यातून असं मला वाटलं की थोडंसं गायडन्स, थोडीशी माहिती असणं पण गरजेचं आहे. आणि जेव्हा आपण एखादी गोष्ट पाहतो ना, जेव्हा आपल्या ती नजरेसमोर येते, नजरेखाली जाते, तेव्हा आपल्याला असं वाटते की आता जसं की लेडीजचं जर तुम्ही म्हटलं तर एक मानसिकतेवरती जर तुम्ही विचार केला तर इतर महिलांची एखादी गोष्ट बघितली तर ती आपल्याला पटकन अट्रॅक्ट होते आणि आवडते. जसं की एखाद्या स्त्रीने साडी नेसलेली असेल तर तिची साडी आपल्याला आवडते ना, असं वाटते की आपणही तिच्यासारखी साडी नेसावी किंवा घ्यावी, विकत घ्यावी. किंवा एखाद्या स्त्रीची ज्वेलरी पाहून आपल्याला वाटते की अशी ज्वेलरी आपल्याकडे असायला पाहिजे. एखादीची म्हणजे तिच्याकडे असणारं एखादं कलेक्शन असो, एखादी वस्तू असो, ती पाहून आपल्याला असं वाटतं जेव्हा ती वेअर करते की हे आपल्याकडे असावं. तसंच काहीसं या गोष्टींमध्ये सुद्धा असतं की जेव्हा इतरांचं आपण बघतो तेव्हा, कारण मी जेव्हा स्टॉलवर असते तेव्हा मी बरेचदा बघितलं की ज्या महिला कस्टमर येतात माझ्याकडे, तर त्या बरेच जणींच्या तोंडून मी ऐकलं की अरे यार, माझ्या फॅमिलीमधून सपोर्ट नाही आहे, तर मलाही असं काहीतरी करायला खूप आवडेल. स्वतःचं काहीतरी छोटासा बिझनेस असणं गरजेचं आहे आणि खूप छान वाटतंय. तर असं बऱ्याच जणींच्या तोंडून मी ऐकलेलं आहे की मला पण आवड आहे, मी पण करू शकते. आणि जेव्हा त्या बघतात ना तेव्हा त्यांना असं वाटतं की अरे नाही, आपण पण काहीतरी स्टार्ट केलं पाहिजे. आणि बऱ्याचशा मैत्रिणींनी माझ्याशी कॉन्टॅक्ट पण केला की म्हटलं की तू छान चालू केलेस आणि म्हणजे जो आपला पाणीपुरीचा स्टॉल आहे ते, तर तू छान फूड बिझनेस सुरू केला आहेस. आमचीसुद्धा इच्छा आहे, आम्हीसुद्धा एखादा बिझनेस करावा. आणि म्हणजे हेच की आता मी माझं उदाहरण का देते, असं नाही मी म्हणते की मी काहीतरी मोठं केलं. माझं अजून काहीच नाही आहे, कारण मी सुद्धा माझी जर्नी तुमच्यासोबत शेअर करणार आहे नेक्स्ट व्लॉगमध्ये. हे जी सिरीज आहे याच्या शेवटचा व्लॉग हा माझाच असेल, तर तेच मी शेअर करणार आहे. तर माझं असं हे नाही, पण मी उदाहरण माझं देते आहे कारण की मला जवळून आलेले अनुभव ते तुम्ही पटकन समजू शकाल. आता जर आणखीन एक्झाम्पल पाहिले तर एखादी जी बिझनेस वुमन असते किंवा एखादी स्त्री आयुष्यात काहीतरी मोठं करते, काहीतरी अचीव करते, तिला पाहिल्यानंतर ऑब्व्हियसली आपल्याला पण वाटतं की आपणही तिच्यासारखं व्हावं. जसं की माझेही काही जे आयडल आहेत किंवा मलाही काही स्त्रियांना बघून असं वाटतं.
तर लेट मी क्लिअर आधी करते की त्या अवतीभोवती असणाऱ्या स्त्रिया अजिबात नाही आपल्या. कारण अशा स्त्रिया ह्या काहीतरी उंचीवर असतात, त्यांनी काहीतरी उद्देश गाठलेला असतात, अशा काही मोठ्या स्टेजला गेलेल्या असतात. आणि बरेचदा आपण ज्या वातावरणामध्ये वावरतो, बागडतो किंवा राहत असतो, ते वातावरण बरेचदा तशा गोष्टींसाठी काय म्हणू शकतो सपोर्टिव्ह किंवा अनुकूल नसतं. त्यामुळे बऱ्याच स्त्रिया काही गोष्टी करण्याचं ठरवतात आणि टाळतात. तर त्यातूनच मला असं वाटलं की ह्या गोष्टींना त्यांना थोडीशी मदत व्हावी या उद्देशाने आपण या व्हिडिओजमार्फत, आपल्या चॅनलमार्फत थोडीशी त्यांना हेल्प किंवा आयडियाज देणार होतो की कसे कसे बिझनेस आहेत, कोणते कोणते बिझनेस तुम्ही केले पाहिजेत. आणि बरेचसे आपण पाहतो सुद्धा, पण जेव्हा आपण एखाद्याच्या तोंडून त्यांचा एक्सपिरियन्स ऐकतो, त्यांचे जर्नी ऐकतो, तेव्हा आपण जास्त मोटिवेट होतो, त्या गोष्टीसाठी जास्त ॲट्रॅक्ट होतो. आणि मग आपल्याला असं वाटतं की अरे हां, आपण सुद्धा काहीतरी करू शकतो. आणि मग ह्यातलीच एखादी आयडिया तुम्ही कॅच करून एखादा बिझनेस सुरू करू शकता किंवा केला असता. आणि तुम्हीसुद्धा काहीतरी नवीन तुमच्या आयुष्यात कराल अशी मला आशा होती. आणि त्या उद्देशाने मी हे व्हिडिओज करायचं ठरवलं आणि ही कॉन्सेप्ट घेऊन आले. पण असो, जे झालं ते झालं. त्यांनी मला व्हिडिओज तर दिले, मी व्हिडिओ शूट केले, छानपैकी शूट झाले, एकदम मस्त प्रॉपर इन्फॉर्मेशन सगळं त्यांनी एक्सपिरियन्स शेअर केला. पण ॲट अ टाईम ज्यावेळेस नशीब मी ते एडिटिंगसाठी वेळ दिला नव्हता, नाहीतर मग आणखीनच वाईट वाटलं असतं. कारण एडिटिंग जर म्हटलं अशा व्हिडिओजची तर बऱ्याचशा गोष्टी कट वगैरे करावे लागतात. आणि अतिशय 2-2, 3-3, 4-4 तास म्हटलं तरी त्याला देतो आपण. आणि नंतर जर त्यांनी सांगितलं असतं की नाही व्हिडिओज टाकू नका तर खूप वाईट वाटलं असतं. तर ठीक आहे, याबद्दल म्हणजे मी त्यांचं काही नाही म्हणते, कारण त्यांचा पर्सनल मॅटर आहे. आणि एखाद्याची काय म्हणू शकतो आपण, म्हणजे त्यांचं जे एन्व्हायरमेंट आहे घरातलं किंवा काही समाजातलं, ते दूषित होऊ नये आपल्यामुळे. त्यामुळे मी ते व्हिडिओज अपलोड करणार नाही. पण फक्त त्यांनी जे एक्सपिरियन्स सांगितले तर ते आता तुम्हाला माझ्याच तोंडून ऐकावे लागतील. थोडासा आपल्या ह्या कॉन्सेप्टमध्ये हा बदल होतो तर हे मी आधी क्लिअर करते. तर चला आता आपण लगेच सुरू करूया. पहिल्यांदा तर आता आपण पहिला बिझनेस बघणार आहोत. तर हा ॲक्च्युली माझाच अनुभव आहे आणि मी स्वतः हा बिझनेस केला आहे. जवळजवळ मला वाटते की 6-7 महिने मी केला आहे. आणि मी कंटिन्यू पण पुढे करणार होते, पण काही फॅमिली प्रॉब्लेम, इश्यू आणि लहान मुलं यामुळे मला ते कंटिन्यू करता आलं नाही. पण जेव्हा मला आता इथून पुढे थोडं आता मुलं मूव ऑन होत आहेत, जरा मोठी पण होत आहेत, तर त्यामुळे त्यांना काही गोष्टी समजतात. तर मला थोडंसं असं आता वेळ मिळत जाईल. त्यावेळेस मी विचार चालला की मी पुन्हा हा स्टार्टअप करेल. कारण ह्याचं सगळं साहित्य, मटेरियल बरेच व्हिडिओमध्ये मी सांगितलं पण असेल माझ्याकडे आहे. तर मी आता एका बिझनेसविषयी तुम्हाला सांगते. तर तो म्हणजे की केक बेकिंग. तर केक बेकिंग हा उत्तम पर्याय आहे गृहिणींनी घरातून करण्यासारखा व्यवसाय आहे. आणि आय होप आता मला परत एक असं तरी वाटतं आहे की ॲक्च्युअली जर ते पर्सन म्हणजे ज्यांनी केलं आहे, आणि आता मी तर केलेलंच आहे, पण ते जर असते शेअर करायला आणि त्यांचे एक्सपिरियन्स सांगायला आणि किंवा इतर काही गोष्टी, तर तुम्हाला खूप भारी वाटलं असतं. पण असो, मी सांगते आणि जे काही जेन्युइन आहे, जे काही खरं आहे तेच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर केक बिझनेसमध्ये मी जितके दिवस मी केला, 6-7 महिने जवळजवळ केला. आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगते की खूप सोपा, साधा, सिंपल असा हा व्यवसाय आहे. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला जास्त काही गुंतवणूक पण नाही आहे. ह्याच्यामध्ये सिंपल आहे. तुम्ही घरातलं मुलं बाळं तुमची जे काही हाऊसहोल्ड तुमच्या ज्या आपण म्हणू शकतो की रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत त्या तुम्ही हँडल करू शकता, पार पाडू शकता. त्याचबरोबर तुम्ही घरातलं सगळं आवरून, घर आवरून मग हे करू शकता. आणि खूप छान रिस्पॉन्स येतो. जर तुम्ही थोडंफार तुम्हाला येत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं आणखीन शिकलात तर आणखीन बेटर होईल. आणि तुम्ही लगेच ऑर्डर, म्हणजे आज शिकला की उद्यापासून तुम्ही ऑर्डर, म्हणजे बिझनेसच सुरू होतो तुमचा. त्यामुळे याला काही जास्त वेळ खाऊ अशी ही काय म्हणू शकतो मेथड नाही आहे. जरी तुम्हाला केक बेकिंग येत नसेल तरी ह्याचा कोर्स जास्तीत जास्त 1 ते 2 दिवसाचा असतो. असं काही 4-4 महिने वगैरे वर्ष तुम्हाला द्यायचं नाही आहे. आणि मग एवढं शिकून मग नंतर पुन्हा बिझनेस स्टार्ट असं काहीच नाही. फक्त 1 ते 2 दिवसाचा कोर्स असतो. जर तुम्हाला अजिबातच येत नसेल तर, आणि जर आवड असेल बेकिंगची तर तुम्ही 1 ते 2 दिवसाचा हा कोर्स करू शकता. अफोर्डेबल प्राईजमध्ये अवेलेबल असतो. याची काही कॉस्ट पण जास्त नसते. तर कोर्स झाला की तुम्ही लगेच दुसऱ्या दिवसापासून ऑर्डर घेऊ शकता. सुरुवातीला तुमच्या म्हणजे तुमचं नवीन असल्यानंतर तुमचं थोडं फिनिशिंग वगैरे थोडीशी हे असते आपली हात बसेपर्यंत. तर त्यावेळेस तुम्ही कमी रेट लावून तुमची केकची विक्री करू शकता आणि ह्याच्यातून खूप छान असा इन्कम होतो. आता माझंच जर म्हणाल तर या 7-7 महिन्यामध्ये ना मी जेव्हा फुल ऑर्डर चालल्या होत्या तेव्हा एका महिन्यामध्ये जवळजवळ म्हणजे 8-9-10 हजाराच्या आसपास असं इन्कम घेतलेला आहे. आणि म्हणजे आता मी तुम्हाला एक हे सांगते की काय म्हणू शकतो आपण एक्झाम्पल किंवा
कसं आपण म्हणतो की सरासरी उत्पन्न सांगते. तर महिन्याचे तुम्ही इझिली कमीत कमी 8 ते 10,000 कसेही कमवू शकता, बाहेर घर सांभाळून, सगळं सांभाळून. म्हणजे जरी दिवसाला तुम्हाला 200-300 रुपये जरी ऑर्डरचे आले एका दिवसाला, तरी तुम्ही महिन्याकाठी 8-9,000 जास्तीत म्हणजे 10,000 तरी कमीत कमी कमवू शकता. आणि जर तुम्हाला छान चाललं, छानपैकी रिस्पॉन्स असेल, तर तुम्ही 20 ते 25-30,000 सुद्धा महिना कमवू शकता या बिझनेसमधून. आणि असा हा उत्तम असा बिझनेस आहे आणि अगदी तुम्ही घरून करू शकता. आणि मी सुद्धा याच्यामध्ये खूप म्हणजे काय म्हणू शकता, मला सुद्धा एक टाईम म्हणजे मी दिवसाला आपण कंपनीमध्ये जेवढी आपल्याला म्हणजे एखाद्या ठिकाणी जॉबला आपण गेलो तर आपल्याला पर डे जेवढं पडत नाही तेवढं मी घरी राहून याच्यातून मिळवलेला आहे इन्कम. आणि हा माझा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे, बेटर आहे. आणि घर सगळं सांभाळून आपण हे करू शकतो. तर कधी कधी तर आपल्याला पर डे जेवढा बाहेर पडतो त्याच्यापेक्षा आपण दुप्पटसुद्धा मिळवतो. त्यामुळे केक बेकिंग हा एक छान व्यवसाय आहे, एक छान आयडिया आहे. तुम्हाला जर पटलं तर नक्की तुम्ही याचा विचार करू शकता. त्यानंतर मी जो म्हणजे व्हिडिओज शूट केला होता, तर तो त्या ताईंचा केलेला स्टिचिंग बाबत म्हणजे की शिलाई व्यवसाय. तर त्यांनी खूप छान पद्धतीने त्याच्यामध्ये सांगितलेलं. आता जेवढं मी त्यांनी सांगितलेलं ते तुमच्यासोबत शेअर करते. तर ॲक्च्युली तो व्हिडिओज होता, पण आता तो नाही शेअर होऊ शकत आहे काही कारणास्तव, जे मी सुरुवातीला सांगितलं तसं. तर त्यांनी हेच सांगितलं की शिलाईचं जरी म्हटलं तरी ह्याचा आणि शिक्षणाचा काही दूर संबंध नाही, की असं नाही की तुम्हाला एवढंच शिक्षण पाहिजे तेवढंच तुमचं, फक्त तुम्हाला अक्षर ओळख तो असेल तरीही तुम्ही करू शकता. तुम्हाला फक्त मापं वगैरे व्यवस्थित टाकता आली पाहिजे. आणि त्या जसं म्हटल्या की त्यांनी मला सांगितलं की तुम्ही एकदा शिलाईचा जर कोर्स करायचं ठरवलं, क्लास करायचा ठरवला, तर तुम्हाला 1 ते 1.5 महिन्याचा क्लास असतो. आणि तो तुम्ही शिकत तुम्ही काय म्हणू शकता की कस्टमर पण घेऊ शकता. जसे कस्टमर तुमच्याकडे शिलाईसाठी येतील. जसं की तुम्ही त्यामध्ये आता हे वेगळं सांगायची गरज नाही, आता ड्रेसेसमध्ये व्हरायटीज आलेल्या आहेत, ब्लाऊजमध्ये व्हरायटी आलेल्या आहेत. तुम्ही जे काही नवीन आहे त्या पद्धतीने डिझायनिंग वगैरे शिकून जर शिलाई व्यवसाय केला तर खूप छान असा चालतो. आणि ह्याला तर तुम्ही म्हणजे तुम्हाला तर माहीतच आहे की लेडीजला हे वेगळं सांगायची गरज नाही की शिलाई व्यवसायात आज किती स्कोप आहे आणि किती सारा इन्कम आहे. तर फक्त तुम्हाला एका मशीनमध्ये इन्व्हेस्टमेंट करावी लागते, शिलाई मशीनमध्ये, बाकी काही नाही. बाकी जे काही आहे ना ते मला असं वाटतं फिरतं भांडवल राहतं. तुम्हाला एक दोऱ्याची गुंडीच फक्त लागते. आणि जसं कस्टमर येईल तसं तुम्हाला फक्त दोरा, कस्टमरचं सगळंच मटेरियल असतं, जसं की ब्लाऊज पीस असेल वगैरे. तर तुम्हाला काही जास्त इन्व्हेस्टमेंट, स्वतःचं भांडवल असं जास्त काही लागत नाही, फक्त तुम्हाला मशीनमध्ये इन्व्हेस्ट करावं लागतं. आणि ते ताई आता जवळजवळ 10 ते 12 वर्ष झाली त्या शिलाईचा व्यवसाय करतायत. आणि त्यांचा एक्सपिरियन्स त्यांनी सांगितला की जसं सुरुवातीलाच त्यांनी क्लास करत कस्टमर घ्यायला सुरुवात केली. आणि आता एवढ्या वर्षामध्ये त्यांचे कस्टमर खूप छानपैकी जॉईन झालेले आहेत, कारण त्यांची सर्व्हिस खूप छान आहे. तशाच पद्धतीने जर तुम्ही तुमची फिटिंग वगैरे व्यवस्थित देत असाल शिलाई व्यवसायात, तर तुमचा हात कोणीही धरू शकत नाही. तुम्हाला जास्तीत जास्त कस्टमर नक्कीच येणार. आणि दुसरी गोष्ट म्हणजे नवीन फॅशनेबल डिझायनिंग वगैरे ते पण शिकणं गरजेचं आहे. आणि ते जसं तुम्ही डेव्हलप करत जाल तर तुम्हाला म्हणेल ती शिलाईची किंमत मिळते. आणि बाहेर कंपनीमध्ये जेवढा पर डे पडतो त्याच्या दुप्पट तिप्पट तुम्ही घरी बसून काढू शकता ह्याच्यातून. आणि त्यांना त्यांच्या एक्सपिरियन्सवरून त्यांनी मला सांगितलं की त्यांना आत्ता महिना म्हणजे एकदम आरामात रिलॅक्समध्ये कस्टमर करून घरचं वगैरे सांभाळून त्यांना महिना 20 ते 25,000 त्या इन्कम घेतात आत्ता सध्या. 20 ते 25,000 म्हणजे छोटी किंमत नाही आहे. आपलं घर, मुलं वगैरे एवढी मोठी रिस्पॉन्सिबिलिटी घरात राहून आपण पार पाडतो. त्यासोबत जर आपण 1-2-3 ब्लाऊज जरी दिवसातून काढले तरी तुम्ही महिन्याच्या शेवटी तुम्हाला तुमच्या हातामध्ये 20 ते 25,000 इतकं इन्कम येतं. तर हा एक व्यवसाय खूप छान आहे आणि त्यांनी खूप छान पद्धतीने सांगितलं. आय होप मला थोडंसं जमलं नसेल, कारण मला आता जो एवढा एक्सपिरियन्स नाही. हां, पण बिझनेस हा छान आहे एवढं तर मी नक्की सांगू शकते, कारण मी सुद्धा जवळून पाहते ते. तर त्यानंतर नेक्स्ट जर व्यवसाय बघितला तर माझ्या एका मैत्रिणीनेच अलीकडे व्यवसाय सुरू केलेला, तो क्लोथिंगचा म्हणजे की साड्यांचा किंवा कपड्यांचा म्हणू शकता. तर तुम्ही घर बसल्या साड्या वगैरे आणून छान आत्ता म्हणजे अलीकडे ना बऱ्याच ठिकाणी, जसं की आपल्या जवळपास आता तुम्ही कुठेही राहत असाल तरी जवळच्या एरियामध्ये कुठेही मोठं असं होलसेल टेक्स्टाईलचं मार्केट असतं, किंवा जिथे होलसेलमध्ये साड्याज वगैरे भेटतात.
तर सुरुवातीला तुम्ही जास्त कपडे वगैरे न ठेवता फक्त साड्या जरी विक्रीसाठी आणल्या तरी तुम्ही छान इन्कम कमवू शकता. कारण साड्या असं आहे की कुठल्याही भागात, ग्रामीण भाग असो किंवा शहरी भाग असो, कुठेही तुम्ही हा व्यवसाय करू शकता आणि भरपूर त्याला रिस्पॉन्स असतो स्त्रियांचा. आणि साडी घेण्यासाठी स्त्रियांना कारण लागत नाही. तर आपण म्हणतो की सण वगैरे असले तर जास्त विक्री होते, असं काही नाही आहे. फक्त सणांच्या वगैरे वेळेमध्ये ना मोठमोठ्या खरेदी होतात आपल्या, की हेवी साड्या वगैरे विक्री होतात. पण जसं की तुम्ही बघितलं की अशा लाईट वेटेड सिम्पल रेग्युलर यूजच्या साड्या ह्याला सतत मागणी असते आणि सतत या खरेदी करत असतात. त्यामुळे तुम्ही साड्यांचा व्यवसाय करू शकता. आणि माझी एक फ्रेंड आहे, तर त्यांनीसुद्धा मला सांगितलं की त्यासुद्धा घर बसल्या महिना 10 ते 15,000 सहज याच्यातून कमवतात. आता फक्त एवढंच की ह्या व्यवसायामध्ये एक रिस्क असते, ती म्हणजे की उधारी जास्त असते. आणि बऱ्याच ठिकाणी आता जर तुम्ही शहरी भाग घेतला तर थोडं प्रमाण कमी पाहायला भेटतं, पण ग्रामीण भागात म्हटलं तर उधारीचं प्रमाण हे थोडंसं जास्त प्रमाणात पाहायला भेटतं. तर हे तुम्ही तुमच्या पद्धतीने ह्याच्यावरती काही स्कीम किंवा काहीतरी असं आपण म्हणतो ना, कस्टमरला अट्रॅक्ट करण्यासाठी काहीतरी युक्ती योजून तुम्ही काहीतरी त्याच्यामध्ये इनोव्हेशन करू शकता, जेणेकरून तुमची उधारीही कमी होईल, जास्तीत जास्त कॅशने तुमचा माल विक्री होईल, रोख, आणि तुम्हाला जास्तीत जास्त इन्कम भेटेल. तर कमीत कमी नाही तरी म्हटलं तरी 10,000 तरी तुम्ही आरामात ह्याच्यातून कमवू शकता. फक्त ह्याच्यामध्ये सुरुवातीला थोडंसं तुम्हाला भांडवल गुंतवावं लागतं, पण घरच्या घरी हा एक बेस्ट व्यवसाय आहे. आणि जसं की मी सांगितलं की माझी फ्रेंड महिन्याला आता त्या 8 ते 10,000 सहज कमवतात. त्यामुळे काहीही असं हे नाही आहे की तुम्ही रिस्क आहे किंवा काही नाही. हां, थोडंसं आता एक काहीतरी वेगळं करायचं बिझनेस म्हटलं की थोडंफार तरी आपल्याला रिस्क घ्यावी लागते. तर हा एक व्यवसाय तुम्ही छान पद्धतीने करू शकता. तर आता मी पुन्हा पुन्हा सांगते की मला ह्या सिरीजमध्ये ॲक्च्युअल त्या म्हणजे आपण म्हटलो ना की सुपर वुमन किंवा बिझनेस वुमन त्यांच्याच तोंडून तुम्हाला एक्सपिरियन्स शेअर करायचा होता. पण जाऊ देत. आता ते मी जे सुरुवातीला सांगितलं तसंच की त्यांच्या पण काहीतरी पर्सनल लाईफ आहे, त्यांची पण फॅमिली आहे. त्यामुळे जर त्यांच्या फॅमिलीमधून अलाउड नसेल तर आपण नाही करू शकत. फक्त त्यांचे एक्सपिरियन्सेस जे आहेत ते मी तुमच्यासोबत शेअर करते. तर चला नेक्स्ट आपण बिझनेस बघूया. तर नेक्स्ट बिझनेस जो आहे तो म्हणजे पार्लरचा. तर आता पार्लरच्या व्यवसायात किती स्कोप आहे, काय आहे, कसं इन्कम आहे, ते मी तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही आहे. कारण प्रत्येक स्त्री ही पार्लरमध्ये जातेच. अगदी सामान्य गृहिणी असली तरी काही नाही तरी थ्रेडिंग करण्यासाठी किंवा हेअर कट करण्यासाठी तरी आपण जातो, इतर काही जरी करत नसेल तरी. तर तुम्ही विचार करू शकता, एक जरी लेडीज गेली तरी हेअर कट आणि थ्रेडिंग जरी म्हटलं तरी महिन्याला आपण 250 ते 300 रुपये खर्च करतच असतो. तर अशा पद्धतीने कितीतरी स्त्रिया रोज येत असतात पार्लरमध्ये. तर विचार करू शकता तुम्ही पर डे किती इन्कम आहे ह्या व्यवसायात. पण आता तसं म्हटलं तर पार्लर व्यवसायामध्ये तुम्ही जर अजून ॲडव्हान्स कोर्स केलात किंवा ॲडव्हान्स क्लासेस केले तर अतिशय तुम्ही छान पद्धतीने इन्कम घेऊ शकता. आणि आत्ताच्या काय म्हणू शकता, आत्ताच्या स्टेजला पार्लरचा व्यवसाय हा अगदी जोमात सुरू आहे. जसं की तुम्ही म्हटलं की हे जे बेसिक आहे, थ्रेडिंग असो किंवा हेअरकट असो किंवा इतर काही ब्लीच फेशियल वगैरे, हे जरी असलं बेसिक, तरी जरी तुम्ही फक्त काय म्हणू शकतो आपण की ब्युटिशियनचा जरी एक्स्ट्रा ॲडव्हान्स कोर्स केला तरी फक्त ह्या ब्युटिशियनच्या कोर्समधून मधूनच फक्त तुम्ही खूप सारे इन्कम घेऊ शकता. कारण आता ट्रेंड चालू आहे. आणि आता जनरली लहानात लहान जरी काही कार्यक्रम, आता आमच्या वेळी म्हटलं तर आम्ही आमच्या लग्नातसुद्धा प्रोफेशनल पार्लर मेकअप केला नव्हता. पण आत्ता असं झालं आहे की अगदी छोट्यात छोट्या काही जरी सण असेल तरी पार्लरमध्ये जाऊन मेकअप केला जातो. आणि कमीत कमी 2 ते 1 ते 2,000 तरी त्याला आपण पे करतोच. आणि असं आहे की जास्त कमी त्याच्यापेक्षा कमी तर नाही, आणि याच्यापेक्षा जास्तच जसं एरिया असेल त्यावेळेस त्याचे रेट असतात. आणि आता जर तुम्ही म्हटलं तर आत्ता अलीकडेच आत्ता बघा आलेली आहे वटपौर्णिमा. तर वटपौर्णिमा म्हटलं की तेव्हा पण तुम्ही म्हणजे तुम्हीच हे करू शकता की तुमच्या याच्यावरून अनुभव घेऊ शकता की किती स्त्रिया प्रोफेशनल मेकअप करण्यासाठी जाऊ शकतात आणि जातातच. आणि त्यामुळे तुम्ही जर ब्युटिशियनचा पण कोर्स करू शकता, हा एक व्यवसाय छान आहे. आणि त्याचबरोबर पार्लर, तर तुम्ही याच्यामधून जास्तीत जास्त 30-40,000 अगदी त्यापेक्षा जास्तसुद्धा महिना कमवू शकता. कारण आत्ता हा अगदी ट्रेंडिंगचा आणि टॉपचा व्यवसाय आहे असं म्हटलं तरी चालेल. खूप इन्कम आहे याच्यामध्ये. फक्त तुम्ही जिद्दीने मन लावून त्या गोष्टी शिकणं गरजेचं आहे आणि मग ते तुमच्या कस्टमरला तशी सर्व्हिस प्रोव्हाइड करणं गरजेचं आहे की जेणेकरून कस्टमर पण सॅटिस्फाईड झालं पाहिजे. त्यामुळे ह्या व्यवसायामध्ये तुम्ही कमीत कमी, मी आता मला एवढं हे पण नाही जवळून, मी जसं इतरांचे एक्सपिरियन्स ऐकले त्याच्यावरून तुम्हाला सांगते, कमीत कमी 10 ते 15,000 तर इझिली तुम्ही फक्त पार्लरमध्ये बसून किंवा घरच्या घरीच पार्लर सुरू करू शकता.
त्यासाठी तुम्हाला वेगळं बाहेर पार्लर पण ओपन करायची गरज नाही, किंवा शॉप वगैरे रेंटने घ्या किंवा विकत घ्या असंही करायची गरज नाही. तुम्ही घरातल्याच एका खोलीमध्ये ह्याचा सेटअप करू शकता. तर कमीत कमी अगदी किरकोळ गिराईक जरी पार्लरचं तुमचं झालं तरी 10-15 हजार तुम्ही सहज कमवू शकता. पण जर तुम्ही मेहंदी किंवा ब्युटिशियनचा कोर्स केलेला असेल आणि ते सुद्धा जर ऑर्डर स्वीकारत असाल तर आजच्या घडीला तुमचा हात कुणीही धरू शकणार नाही. तुम्ही 25 ते म्हणजे 25 नाहीच 40च्या पुढेच इन्कम घेऊ शकता याच्यातून, असं मला वाटतं. तर त्यामुळे हा एक व्यवसाय आहे पार्लरचा. तर असे काही आता हे 2-4 व्यवसाय मी जे तुम्हाला सांगितले, आणि हे मी माझ्या ह्याच्यावरून सांगितलेले नाही आहेत. ह्या व्यवसायात ज्या काही स्त्रिया काही वर्ष झाली आहेत आणि त्यांचे एक्सपिरियन्स, जसं की मी सांगितलं, मी व्हिडिओजसुद्धा शूट केले होते. जसा तुम्ही कालचा व्हिडिओ पहिला या सिरीजचा, तसं मी व्हिडिओ शूट केले होते, त्यांचे एक्सपिरियन्स पण घेतले होते. बट त्यांच्या घरून अलाउड नसल्यामुळे मी ते शेअर करू शकले नाही आपल्या चॅनलवर. तर ते मी जे त्यांनी सांगितलेलं ते मी नोट डाऊन करून ठेवलेलं आहे, तुम्ही बघू शकता. वही मी घेऊन बसली, तर ते पॉईंट मी नोट डाऊन केलेले, तेच तुमच्यासोबत मी क्लिअर केलेत. आणि ह्याच्यातून प्रत्येक व्यवसायातून तुम्ही किती इन्कम घेऊ शकता ते सुद्धा मी आज ह्याच्यामध्ये क्लिअर केले. तर कसा वाटला आजचा एकंदर व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा. थोडा जरी आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईबच्या शेजारचं बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, म्हणजे मी एक्झॅक्ट ज्यावेळेस व्हिडिओ अपलोड करेल तुम्हाला त्याची नोटिफिकेशन येईल आणि सर्वात आधी तुम्ही माझा व्हिडिओ पाहू शकाल. तर आता नेक्स्ट ज्या सुपर वुमन किंवा बिझनेस वुमन आहेत त्यांनासुद्धा आपण लवकरच भेटणार आहोत. त्याच्यानंतर माझासुद्धा पर्सनल स्वतः आपला स्टॉलचा जो एक्सपिरियन्स आहे तो सुद्धा मी शेअर करणार आहे या सिरीजमध्ये, कारण तो सुद्धा एक थोडासा वेगळा असा बिझनेस आहे. पण त्याच्यामधून पण कसा तुम्ही हे करू शकता, ग्रो करू शकता तुमच्या स्वतःच्या फॅमिलीला, ते सुद्धा मी शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ पुढचे छान छान येणार आहेत. त्यामुळे चॅनलला कनेक्टेड राहा सबस्क्राईब करून, आणि तुमच्या प्रतिक्रिया अवश्य मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर भेटूया लवकरच उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये नवीन व्हिडिओसह आणि नवीन बिझनेस आणि नवीन बिझनेस वुमनसह. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ. नमस्कार.